तुकाराम बीजेनिमित्त संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये आयोजित गाथा पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने उत्साह सांगता झाली आहे। संत तुकोबारायांचे अभंग व विचार वारकरी संप्रदायासाठी स्फूर्तिदायी असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर यांनी यावेळी बोलताना केले आहे। यावेळी बोलताना हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर म्हणाले की वारकरी संप्रदायातील काला हा जातीपातीतील भेदाभेद नष्ट करणारा असल्याने हा काला राष्ट्रीय ऐक्याचा प्रतीक बनला आहे। सर्व जीव मात्र सुखी व्हावे असा आशीर्वाद देत संत तुकाराम महाराज वैकुंठ मनाला गेले। आज त्यांचे अभंग व त्यांचे विचार समाजाला वारकरी संप्रदायाला दिशा व स्फूर्ती देणारे ठरत आहेत। यावेळी तुकारामचा जयघोष करीत फुलांची उधळण करीत संत तुकाराम महाराज यांची बेस साजरी करण्यात आली। यावेळी गाथा पारायण सोहळ्यात योगदान देणाऱ्यांचा हरिभक्त पारायण उद्धव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ताराबाई पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय पाटील यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला। यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख, हरिभक्त पारायण रखमाजी महाराज परभणीकर, हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काळे, सुनील वाघ, ॲडव्होकेट बापूसाहेब गायके, प्राध्यापक रामनाथ नन्नवरे, मुरलीधर कराळे, राजेंद्र परदेशी, विश्वनाथ खेडकर, दशरथ मुंगसे, हरिभक्त पारायण गायत्री वाघ, समता परिषदेच्या दीपाली घोडके, इंदुताई लगड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी पात्रता असावी लागते, हा त्यातला एक मुद्दा आपण ध्यानी घेतला पाहिजे। कोणत्याही गोष्टीला किमान पात्रता तरी आवश्यक आहे ना, किमान पात्रता। झाड सावली देतंय पण किमान आम्ही त्या सावलीला जाऊन बसावं एवढा तरी प्रयत्न आमचा असू नये का? काही इतके महाआळशी आहेत की स्वतः जीवनात काही करायचंच नाही आणि म्हणून मला असं वाटतं झाड परोपकार करतच आहे, सावली देतच आहे, पण किमान त्याच्या खाली जाऊन बसण्या इतपत तरी परिश्रम आम्ही घेतले पाहिजे। तसं प्रसाद मिळतोच आहे पण निदान आम्ही वैष्णव होण्याची तरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे। पान्हा गाईनं सोडला आणि पुन्हा शेतकऱ्यानं ते वासरू मागे ओढलं की त्या गाईला आणि वासराला जे दुःख होतं, एखादा गरीब आहे, भुकेला आहे आणि ताटावर बसल्यानंतर त्याला उठ म्हणणं, मला वाटतं अशी क्रूरता कधीही कुणी करू नये आणि तशी करतही नाही कुणी, सामान्यपणानं कुणी तसं करत